जानकी, दादा घरी आल्यानंतर घर पुन्हा कसं अगदी भरल्यासारखं वाटतंय. आता ते लवकरात लवकर बरे झाले म्हणजे सगळं मिळवलं. होईल ग, सगळं नीट होईल. दादा घरी आला हे काही कमी आहे का? तेही खरंच. जानकी, या सगळ्यामध्ये तुझं मात्र जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. दादा फक्त तुझ्यामुळे घरी आला. अभिनंदन. अरे अरे वामल्या, होईनी तुम्ही भ्यावेत. परशु, प्लीज आरडाओरडा करू नकोस आणि न रडता काय झालं ते सांग. अरे माझा आणि सुगंधाचं बाळ गेलं. काय काय बोलताय काय? हा डोळ्या देखत जे बघितलं तेच सांगतोय मी. परशु, रडू नकोस. मला नंबर दे डॉक्टरांचा. अरे काय उपयोग होणार आहे त्याचा? बाळ काय परत येणार आहे का? मला बोलायचं आहे त्यांच्याशी. नंबर दे. पण डॉक्टरांनी रिपोर्ट्स दिले असतील ना तुला, का तेही नाकारले? अरे ती तिथे ठेवून आलोय बाबा. काय जगात दाखवतो तू रिपोर्ट रिपोर्ट रिपोर्ट. मला ना तुमच्यासारखं दुःख मिरवता येत नाही, करा का? डॉक्टर, जेवण सारखं नको म्हणत असतात बाबा. बळबळ जेवायला द्यावं लागतं. काय किल्लेदार साहेब, अहो असं करून कसं चालेल? तुमच्यासारख्या मोठ्या नेत्यांनी असं केलं तर आमच्यासारख्या सामान्यांकडे कोण बघणार? इच्छाच होत नाही डॉक्टर. मी समजू शकतो, तुमच्या मनावर फार मोठा आघात झालेला आहे. एवढ्या मोठ्या संकटातून तुम्ही अगदी सुखरूपपणे वाचलात. त्यापाठी कितीतरी जणांचे आशीर्वाद आहेत, प्रार्थना आहेत, त्यांचं प्रेम आहे तुमच्यावर. त्यांच्यासाठी तरी तुम्हाला बरं व्हायला हवं. नमस्कार वामनराव. बोला. थोडं महत्वाच्या विषयावर बोलायचं होतं. बोलू शकतो? आता फक्त खरं तर मला थोडी घाई आहे, पण ठीक आहे, बोला. वामनराव, आपल्याला आता काहीतरी ठोस निर्णय घ्यायला पाहिजे. हो, कारण राजकारणामध्ये आत्ता इतकी उत्तम परिस्थिती परत कधीच येणार नाही. म्हणजे साहेब परत आल्यापासून खूप जणांचे फोन येत आहेत. कारण जर हे 10 आमदार निवडून आले तर साहेब मुख्यमंत्री झालेच म्हणून समजा. ते कसं काय? वामनराव, राजकारणामध्ये रोज नव्या संध्या निर्माण होत असतात. त्या संध्या फक्त ओळखता आल्या पाहिजेत. आणि संधी जर ओळखता नाही आली तर निर्माण करता आली पाहिजे. बिचारी सुगंधा, तिच्याही आयुष्याचं वाटोळं केलं या माणसाने. जे झालं ते वाईटच झालं, पण सुगंधाला असंच पाहिजे. जरा धीर नाही धरता आला. सगळं नीट करून देत होतो ना आपण, थांबता नाही आला. नाही सुमिताई, जे आपल्याला नाही ना करता आलं ते देवानेच केलं. आता काय फायदा राहिला त्या सगळ्या उठाठेवीचा? जानकी, अगं असं कसं बोलतेयस तू? आज मी पहिल्यांदाच तुला कोणाबद्दल तरी हे असं काहीतरी बोलताना ऐकलंय. आणि तुला सुगंधाबद्दल जराही वाईट नाही का ग वाटत आहे? वाईट वाटतंय मला, पण जे झालं ना तेही एक अर्थी बरंच झालं. तू अजून इथेच बसून राहिलायस? हॉस्पिटलमध्ये नाही गेलास का सुगंधाकडे? ते म्हणजे काय आहे, म्हणजे मी जाणारच होतो. काय रे? मी ते चुलता म्हणला तुम्हाला बी लागलंय तर तुम्ही आराम करा, मी बसतो तिथं. मी आता तिथूनच येतोय ना. तिथं गेला तो? तू गेला काय तिथं? कशाला एवढा त्रास घेतलास तू? त्रास कसला परशु? अरे आपली सुगंध तिथे ऍडमिट आहे, आपल्यापैकी कोणीच गेलं नव्हतं. मला अगदी राहवलं नाही रे, म्हणून गेलो. हा असं असोय. मग काय भेटली की नाही सुगंधा? ते चुलता भेटला की नाही म्हणले? तिथे चुलताही नव्हता आणि सुगंधाही नव्हती.